नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर आज आपण नाम याविषयीचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर बघा, नाम कशाला म्हणतात? कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूला नाम असं म्हणतात. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 10 साठी सूचना. खालील वाक्यातील नामे ओळखा. तर बघा, पहिलं वाक्य आहे, किती कडक ऊन पडले आहे. तर बघा, आपण बघितलं, कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूला आपण नाम असं म्हणतो. म्हणून या वाक्यामध्ये ऊन हे नाम आहे. प्रश्न क्रमांक 2, किती छान हवा सुटली आहे. तर बघा, हवा आपल्याला दिसत नाही, पण येणाऱ्या वस्तूचं नाव आहे, म्हणून या वाक्यातील नाम आहे हवा. प्रश्न क्रमांक 3, त्याने रोज अभ्यास करायला हवा. आता बघा, वरच्या वाक्यामध्ये हवा हे नाम आहे, त्यामुळे आपल्याला वाटेल की ह्या वाक्यामध्ये हवा हे नाम आहे. पण आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर हवा या शब्दानं वाक्याची पूर्ती होते, त्यामुळं हवा हे क्रियापद आहे आणि या वाक्यातलं नाम आहे अभ्यास. प्रश्न क्रमांक 4, केवढा मोठा हत्ती आहे तो. तर बघा, कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूला आपण नाम असं म्हणतो. तर बघा, इथं सरळ सरळ प्राण्याचं नाव आलेलं आहे, म्हणून हत्ती हे या वाक्यातील नाम आहे. प्रश्न क्रमांक 5, गौरी नेहमी शाळेत जाते. तर बघा, इथं आपण जर बघितलं, गौरी हे एका मुलीचं नाव आहे, म्हणून हे या वाक्यातील नाम आहे. त्याचबरोबर शाळा हे एका वास्तूचं नाव आहे, इमारतीचं नाव आहे, म्हणून शाळा हे सुद्धा या वाक्यातलं नाम आहे. प्रश्न क्रमांक 6, नवरात्री, दिवाळी, पोंगल भारतात साजरी करतात. तर बघा, यामध्ये नवरात्र हा एक सण आहे, दिवाळी हा सण आहे, पोंगल हा सण आहे, भारत हा देश आहे. म्हणजे नवरात्र हे सणाचं नाव आहे, दिवाळी हे सणाचं नाव आहे, पोंगल हे सणाचं नाव आहे आणि भारत हे देशाचं नाव आहे, म्हणून ह्या वाक्यात 4 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 7, कळसूबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे. तर बघा, आता कळसूबाई हे शिखराचं नाव आहे, महाराष्ट्र हे राज्याचं नाव आहे आणि शिखर हे सुद्धा नाम आहे, म्हणून 1 कळसूबाई, महाराष्ट्र आणि शिखर अशी 3 नामं या वाक्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 8, गणपतीच्या पूजेसाठी दुर्वा वाहतात. तर बघा, गणपती हे देवतेचं नाव आहे आणि दुर्वा हे पण एका वस्तूचं नाव आहे, म्हणून गणपती आणि दुर्वा अशी 2 नामं या वाक्यामध्ये आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9, सीमा व लता सकाळी मुंबईला गेल्या. तर बघा, सीमा हे एका मुलीचं नाव आहे, लता हे एका मुलीचं नाव आहे, मुंबई हे एका शहराचं नाव आहे, त्यामुळे सीमा, लता आणि मुंबई अशी 3 नामं या वाक्यात आलेली आहेत. आता प्रश्न क्रमांक 10, तिचे सौंदर्य उठून दिसत होते. तर बघा, सौंदर्य हे एका गुणाचं नाव आहे, म्हणून या वाक्यातील नाम आहे सौंदर्य. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नातील नामे पाहिलेली आहेत.